तर 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. मुंबईमध्ये सुरू असलेली 10% पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आणि त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. राज्यामध्ये 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता असल्याचं हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग यांनी म्हटलं आहे. पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस होणार असून जळगाव जिल्ह्यात 11 आणि 12 ऑगस्टला पावसाचा अंदाज आहे. रावेर इथल्या शेतकरी मेळाव्यात पंजाबराव डग यांनी शेतकऱ्यांना हवामानासंदर्भात मार्गदर्शन केलं. ऑगस्ट महिना उजाडला तरी पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याची वरददायिनी असलेलं उजनी धरण फक्त 10%च भरलंय. गेल्या वर्षी हेच धरण ऑगस्ट महिन्यात 98% भरलं होतं. आता उजनी धरणामध्ये 5.64 TMC एवढाच पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रात पाऊस नाही आणि धरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर आवक वाढलेली आहे. त्यामुळे घाऊक भाजीपाला बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरचे दर निम्म्यावरती आलेले आहेत. मागील आठवड्यात 10 ते 14 रुपये जुडी उपलब्ध असलेली कोथिंबीर मंगळवारी कमीत कमी 2 ते 3 रुपये ते 5 ते 6 रुपयांनी विक्री केली जात होती. नवी मुंबई बाजार समितीत कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली आहे. प्रति किलो दरात कमीत कमी 2 ते 3 रुपये वाढ झालेली आहे. आधी प्रति किलो 15 ते 18 रुपयांना उपलब्ध असलेले कांदे आता 18 ते 21 रुपयांनी त्याची विक्री होते. पावसानं दडी मारल्यानं नवीन कांदा लागवड केलेलं उत्पादन देखील हाती लागणार नसल्यानं कांदा आणखीन वधारण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोचे दर हे गगनाला भिडलेले होते. मात्र बाजारात आता टोमॅटोची आवक वाढल्यानं चांगल्या प्रतीच्या टोमॅटोचे प्रति किलो दर 100 ते 120 रुपयांवर येऊन पोहोचले. पुढील 15 दिवसात टोमॅटोच्या दरामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. हिमाचलमधून येणारा सफरचंद APMC बाजारात दाखल झाला आणि तर महाराष्ट्रातील सफरचंदांना पावसाचा फटका बसला असून जवळपास 70% माल खराब झालेला आहे. त्यामुळे हिमाचलमधून येणाऱ्या सफरचंदाला मागणी असून याचा किलोला 150 ते 160 रुपये दर सुरू आहे. नवी मुंबईतील APMC बाजारात सीताफळाची आवक सुरू झालेली असून किलोला 100 ते 150 रुपयांचा दर मिळतोय. पावसाने दडी मारल्यानं आवक प्रमाणात कमी आहे आणि त्यामुळे दरात वाढ झालेली आहे. मात्र पुढील काळात आवक वाढणार असून दर खाली जातील असं व्यापारी सांगतात. नवी मुंबईतील APMC बाजारात चायनावरून आलेल्या द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 6 किलोच्या एका पेटीला 1200 रुपयांचा दर असून काही दिवस हा हंगाम सुरू राहणार असल्याचं व्यापारी सांगतात. जळगावच्या जामनेर आणि बोदवड तालुक्यात बोगस बियाण्यांमुळे कपाशी पिकाचं नुकसान झालं. त्यामुळे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल असं आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलं. जालना जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं पिकांची वाढ खुंटलेली. जिल्ह्यात सरासरीच्या 40% इतकाच पाऊस पडलाय. मागच्या 15 दिवसांपासून रिमझिम पावसानंही ओढ दिल्यानं शेती उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. सोलापुरातील ग्रामीण भागात शेतकरी सावकाराच्या जाचामुळे त्रस्त आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना गाव सोडून जाण्याची वेळ आली आणि सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीनं या विरोधात पोलिसांनी कारवाई करावी यासाठी 18 ऑगस्टला सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण देखील करण्यात येणार आहे. एनडीए बैठकीत पंतप्रधान मोदींकडून शिवसेनेचा उल्लेख करण्यात आला. उद्धव ठाकरेंना असलेली युती त्यांनी तोडली, आम्ही तोडली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी इंडियामधून बाहेर पडलेल्या पक्षांचा दाखला देत यापुढेही एनडीएमधून कायम राहण्याचं आवाहन केलं. तसंच त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना भाजप अहंकारी नसल्यामुळे भाजप कधी सत्तेवरून पाय उतार होणार नाही असा विश्वास त्यांनी सहकाऱ्यांना दिला. दिल्लीमध्ये एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते तर शिवसेनेचे आणि भाजपचे खासदारही बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्गदर्शन केलं. पुणे, चंद्रपूर, अंबाला आणि गाझीपूर लोकसभेच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार नाही. 2024च्या निवडणुकांबरोबरच या जागांसाठी लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिल्याचा हवाला देऊन निवडणुका होणार नसल्याचा तर्क दिला जातो.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा मुद्दा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित आहे. अपात्रतेसंदर्भात शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस बजावली होती. त्या आमदारांची सुनावणी पुढील आठवड्यापासून सुरू होण्याचे संकेत राहुल नार्वेकर यांनी दिले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरू होतोय आणि त्या काळात राज्यात प्रदेश काँग्रेसचे नेतेही पदयात्रा करून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. या पदयात्रेनंतर राज्यात बस यात्राही काढली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ठाण्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज ठाण्यामध्ये येणार असून या निमित्तानं त्यांच्या गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात येईल. प्रहारचे आमदार बच्चू कडू हे नेहमी त्यांच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने राज्यभर प्रसिद्ध आहेत. दरम्यान आता सत्तेत असताना देखील आमदार बच्चू कडू आज शेतकरी, शेतमजूर आणि बेघरांच्या घरासाठी अमरावती विभागीय कार्यालयावर एल्गार मोर्चा काढतात. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज क्रांतीदिनी मुंबईतल्या आझाद मैदान इथं आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आलं. मराठा समाजालाही ओबीसी प्रवर्गातून 50% आतील आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव इथे ग्रामीण विभागाची आढावा बैठक घेतली असून या बैठकीला सरपंच, ग्रामसेवक मंडळ, अधिकाऱ्यांचे ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील समस्या आणि शासकीय योजनांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत आढावा घेतला. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक आणणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या विधेयकाबाबत राधाकृष्ण विखेंनी अण्णा हजारेंसोबत राळेगण सिद्धी इथे जाऊन चर्चा केली. याआधी लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर झालं होतं, मात्र काही त्रुटींमुळे ते विधान परिषदेत आणलं गेलं नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत राष्ट्र समितीचा शेतकरी आणि सन्मान मेळावा सांगलीत पार पडणार आहे. या सोहळ्याचं आयोजन शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्या वतीने करण्यात आलं. विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये येतात. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. मुंबईत गेल्या 1.5 महिन्यांपासून पावसाळी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही डेंग्यू, मलेरिया आणि प्लेटोसह आता स्वाईन फ्लूने देखील डोकंभर काढल्याचं समोर आलंय. पहिल्याच आठवड्यात डेंग्यूची तब्बल 157, मलेरियाचे 226, प्लेटोच्या 75 रुग्णांसह स्वाईन फ्लूचे 56 रुग्ण आढळले. राज्यात डोळे येण्याची साथ पसरली आहे आणि या आजारांच्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. राज्यभरात या आजाराचे आजवर सुमारे 2.5 लाख रुग्ण आढळले. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक 35,000 रुग्ण आढळलेले आहेत. मुंबईतही रुग्णांची वाढ होत असून आकडा 2,000च्या जवळ पोहोचला. मुंबईतील काशीमिरा इथल्या ठाकूर मॉलजवळ रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मॉकड्रिल घेण्यात आलं. या मॉकड्रिलमध्ये स्पेशल फोर्सच्या जवानांसह श्वानपथक, अग्निशमन विभाग आणि स्थानिक पोलिसांचाही सहभाग होता. राज्याच्या गृह विभागात तब्बल 46,800 पदं रिक्त असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आलेली आहे. राज्याच्या सर्व विभागात 1.5 लाखांहून अधिक पदं रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतोच, पण सरकारी कार्यालयात देखील कामं प्रलंबित राहिली आहेत. गोंदिया जिल्ह्यात बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून होणाऱ्या भरतीमध्ये परीक्षा शुल्क कमी करावं, सरळ सेवा भरती फी 100 रुपये करावी अशा विविध मागण्या ज्यांच्या मांडण्यात आल्या. मुंबईतील शाळा सुरू होऊन जवळपास 3 महिने उलटून गेले तरीही अजूनही आरटी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे मुंबईत केवळ 4,492 प्रवेश झाले असून अजूनही 2,000हून अधिक जागा रिक्त आहेत. सध्या 4थ्या प्रतीक्षा यादीनुसार ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मागील काही वर्षांपासून ITIकडे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढताना दिसतोय. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेसाठी आतापर्यंत 2 फेऱ्या पार पडल्यात. यातील दुसऱ्या फेरीत 17,641 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेत. पहिल्या फेरीत 45,042 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले होते. तिसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारकडून निधी न मिळाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला होता. आता सरकारनं महामंडळाला 334,52 निधी दिल्यानं आज कर्मचाऱ्यांचा पगार होण्याची शक्यता आहे. आजची तारीख चुकली तरी 10 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांचा पगार दिला जाईल असा विश्वास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
धाराशिव जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका प्रवाशांना बसतो। यावर पालकमंत्री तानाजी सावंत यांनी भूम बस स्थानक परिसरात जाऊन प्रवाशांशी संवाद साधला। यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली। राज्याला लवकरच 2800 मेगावॅट इतकी जलविद्युत मिळणार आहे। याबाबत ऊर्जा मंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत टाटा पॉवर सोबत करार करण्यात आला। आता या कराराअंतर्गत भिवपुरी इथं 1000 मेगावॅटचा प्रकल्प तर दुसरा 1800 मेगावॅटचा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिरवटा इथं उभा राहणार आहे। रात्रवाईत काम करणाऱ्या नोकरदारांना उद्यापासून वेगानं घरी पोहोचणं शक्य होईल। मध्य रेल्वेनं जलद लोकलच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। सीएसएमटीहून पहिली जलद लोकल पहाटे 4:35 सुटणार आहे। पहाटे 4:24 सीएसएमटी ते खोपोली धीमी लोकल आता 4:35 जलद लोकल म्हणून चालवण्यात येईल। मीरा रोड ते ठाण्यात पांडुरंगवाडीला जोडणाऱ्या मेट्रो लाईन 10 मधील अडथळे सोडवण्यासाठी MMRDA सल्लागार नियुक्तीसाठी निविदा काढण्यात आली। या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून 11 कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं। घाटकोपर वर्सोवा मार्गावर केवळ 4च डब्यांच्या मेट्रो चालवण्यात येत असल्यानं गर्दीच्या वेळेत त्याचा परिणाम दिसून येतो। कंपनीसोबत झालेल्या करारात गर्दीच्या वेळेस 6 ते 8 डब्यांचा उल्लेख असूनही त्याकडे डोळे झाक होते। याचा परिणाम 6 लाखांऐवजी केवळ 4,32,000 प्रवाशांची वाहतूक केली जाते। उल्हासनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातील वालधुनी नदीवरील पुलाचं काम रखडले। जुना धोकादायक पूल पाडल्यानंतर त्याखालील जलवाहिन्या स्थलांतरित करण्याचं काम अर्धवट आहे। त्यामुळे पुलाचं काम सुरू झालेलं नाही। परिणामी नागरिकांना या नदीवरील कचऱ्यानं वेढलेल्या जलवाहिन्यांवरून जीव घेणा प्रवास करावा लागतो। गेल्या 4 महिन्यात राज्यात दस्त नोंदणीतून तब्बल 14,000 कोटींचा महसूल जमा झाला। राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टांच्या 31% दस्त नोंदणी या 4 महिन्यातच झाली आणि गेल्या वर्षी याच काळात 11,000 कोटींचा महसूल मिळाला होता। त्यामुळे राज्यात खरेदी विक्रीचे व्यवहार वाढत असल्याचं मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून आज नो हॉन्किंग डे निमित्त मोहीम राबवण्यात येते। यामध्ये हॉर्न संदर्भातील नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं तर विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशाराही देण्यात आला। येत्या 16 ऑगस्टला देखील नो हॉन्किंग डे पाळण्यात येणार आहे। रक्षाबंधन सण अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलाय। त्यामुळे बाजारात नवनव्या राख्या दाखल झालेल्या तर लहान मुलांसाठी अनेक कार्टूनचे चित्र असलेल्या आकर्षक राख्या दाखल झाल्या। अनेक बहिणी आपल्या भावांना राख्या अगोदरच पोस्टाने पाठवत असतात। त्यामुळे आजपासून बाजारात राखी खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे दिसते। कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी एडेलवाईसच्या रशेश शहा आणि राजकुमार बन्सल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी दोघांनी हायकोर्टात धाव घेतली आहे। अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। त्यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात तातडीच्या सुनावणीची शक्यता आहे। नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्या प्रकरणी एडेलवाईस ग्रुपचे MD फणींद्रनाथ काकरला खालापूर पोलिसांनी 8 तास चौकशी त्यांची केलेली आणि त्यानंतर आता एडेलवाईसच्या MDंना 11 तारखेला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले। कर्जाची सर्व कागदपत्र घेऊन त्यांना पुन्हा चौकशीला येण्याची नोटीस बजावण्यात आली। त्यामुळे कंपनीचे MD आणि अधिकाऱ्यांची पुन्हा चौकशी होणार आहे। पिंपरी चिंचवड शहरात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली आहे। शहरातील साने चौक आणि कृष्णानगर परिसरात कोयता गँगनं धुडगूस घातलाय। कोयता घेऊन रस्त्यानं जाणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा दाग दाखवून लुटमार करत वाहनांची तोडफोड करण्यात आली। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली। गोंदियामध्ये बाईक चोरल्याच्या कारणावरून युवकाला नागरिकांनी चोप दिला। सारखी बाईक असल्यानं एका चोरट्याने बाईक चोरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे नागरिकांनी युवकाला चोप देत मारहाण केली। पनवेल शहरातील मालधक्का परिसरात 29 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना घडली होती। गळ्यावर 4 वार करून हल्लेखोर फरार झाला होता। या प्रकरणी पनवेल पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। सर्पदंश झालेल्या एका इसमावर अंधश्रद्धेतून चक्क रुग्णालयातच अघोरी विद्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार जो तो समोर आला। तलासरी इथल्या ग्रामीण रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला। सोमा ठाकरे याची प्रकृती आणखीन बिघडली असून त्यांना सध्या दादरा नगर हवेलीतील सेलवासा इथल्या विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला। यावेळी JCBवर दगडफेक करून त्याच्या काचा फोडण्यात आल्या। या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।
जालन्यात एका गिफ्ट सेंटरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत 30 किलो भांग सदृश्य पदार्थ जप्त केला. शहरातील बडी सडक रोडवरील कोमल गिफ्ट सेंटरमध्ये भांग सदृश्य अंमली पदार्थांची सर्रास विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथल्या कैलास सूर्यवंशी या युवकानं यशोमती ठाकूर यांना ट्विट करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. सूर्यवंशी हा भिडे समर्थक असल्यानं त्यानं रागाच्या भरात धमकी दिल्याची कबुली तपासात दिली. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात देवरी बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या 5 महिलांना रंगेहात पकडण्यात आलं. बसस्थानकावर साध्या वेशात तैनात असलेल्या पोलिसांनी या चोरट्यांना पकडले. या 5ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी सुरू आहे. तांदूळ नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात 35 राईस मिलर्सना 3 वर्षांकरिता काळ्या यादीत टाकण्यात आलं. यादी देखील देवरी तालुक्यातील 7 राईस मिलर्सना 3 वर्षांकरिता काळ्या यादीत टाकण्यात आलं होतं. यंदाच्या वर्षी नाशिक जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीपाच्या पेरण्या होण्यास यंदा उशीर झाला. जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये खरीपाच्या 84% पेरण्या झाल्यात, तर पुरेशा पावसाअभावी उर्वरित पेरण्या खोळंबल्याचं चित्र आहे. जिल्ह्यात एकूण 13,000 हेक्टर क्षेत्रावर पिकाची पेरणी झाली. या सर्वाधिक 13,500 हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे, तर नागली, वरई, उडीद, खुरसणी या खरीप पिकाची देखील लागवड करण्यात आली आहे. जळगावातील पाचाराव तालुक्यात मोंढा ते सारोळा दरम्यान गेल्या 5 महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने रस्त्याचं काम केलं होतं. मात्र पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यानं या रस्त्यांवर अनेक वाहनं चिखलात फसत असून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. यामुळे या रस्त्याने वाहनच जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना खांद्यावरून शेतातील साहित्य घेऊन जावं लागतंय. वाशीमध्ये मंजूर झालेल्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला श्री संत सेवालाल महाराज यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर मानोरा ग्रामीण रुग्णालयातील चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची मागणी मानोरा तालुका विकास समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवेच्या अत्यल्प मोबदल्याविषयी गेल्या 8 महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावरती उतरून संघर्ष करताना दिसतो. संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं दिल्ली इथे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. वादी शेतकऱ्यांना आम्ही हवे तेवढे पैसे देतो, परंतु तसा प्रस्ताव जिल्हा अधिकाऱ्यांना सांगून आपण तयार करा असा सल्ला गडकरी यांनी शेतकऱ्यांना दिला. आता ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. काँक्रिटीकरण आणि गर्डरचं काम रखडल्यानं लोअर परळ उड्डाणपुलाची नामदोषी मार्गाच्या बाजूची मार्गिका सुरू होण्यास उशीर होतोय. एका पुलाची एक मार्गिका गणेश उत्सवापर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न आहे, तर संपूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला होण्यास नोव्हेंबर अखेर होण्याची शक्यता असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्तींची 39% पदं रिक्त आहेत. न्यायमूर्तींच्या रिक्त पदामुळे प्रलंबित प्रकरणांमध्ये वाढ होते. सध्या नागपूर खंडपीठात 1,55,000 प्रलंबित प्रकरणं आहेत. नव्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीची वकील आणि पक्षकारांना प्रतीक्षा आहे. देशात अजूनही 18 कोटी लोक निरक्षर आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा किती हे शोधून प्रौढ निरक्षरांना साक्षर करण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. लवकरच प्रौढांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन साक्षरता वर्ग सुरू केले जाणार आहेत. घरकुलांच्या मुद्द्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विनी नवले संदीप यांनी केली. नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने पर्यावरण तसंच आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवल्या जातात. आता जिल्हा परिषदेच्या मुख्य आवारात प्लास्टिक बाटल्या वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यागतांसह कुणीही पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिक बाटल्या वापरू नये असे आदेश देण्यात आले. नाशिकचे लाचखोर तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी करण्यात आली. बहिरम यांच्या आणखी 15 लाखांच्या मालमत्ता उघडकीस आलेल्या आहेत. यात 3.5 लाखांच्या मुदत ठेवीसह धुळे इथल्या एका भूखंडाचा समावेश आहे. बहिरम यांच्या बँक खाती आणि लॉकरचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये भात पिकांची रोवणी अंतिम टप्प्यात सुरू आहे. या भात पिकाच्या रोहिणी कामांमध्ये
अनेक शेतकरी आपल्या मुलाबाळांचं शेतीच्या कामांमध्ये गुंतलेले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षकांनीही भात पिकाची रोवणी केली आहे. अकोला शहरातील मालमत्तांचं GIS प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन केलं जाईल. याकरिता महापालिका प्रशासनाने स्वाती इंडस्ट्रीज सोबत करार केला. प्रशासनाने एजन्सीला वर्क ऑर्डर जारी केली असून पुनर्मूल्यांकनासाठी 1 वर्षाची अट नमूद करण्यात आली आहे. लातूरमध्ये लंपी आजाराची लागण होण्याचं प्रमाण वाढलंय. प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेत 30 गावांमधील 5255 जनावरांना रोग प्रतिबंधक लस देण्यात आलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या पाण्यावरती पिकं जगवण्याची वेळ आली आहे. शेतकरी स्प्रिंकलर अथवा इतर मार्गाने पिकांना पाणी देतोय. पुणे जिल्ह्याच्या इंदापुरात किरकोळ कारणावरून दोघांवर कोयत्याने वार करण्यात आले. इंदापूर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ठेकेदारावर आणि माजी उपनगराध्यक्षांवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना इंदापूरमध्ये घडली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. अकोल्यातील महान इथल्या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठा 64.53% पोहोचला. पाणी पातळीत वाढ होत असल्यानं अकोलेकरांची चिंता मिटली आहे. आणि यासह इतरही घडामोडी आपण अशाच प्रकारे वेगवान स्वरूपात वेगवेगळ्या बुलेटिन्समधून जाणून घेणार आहोत. 25 मिनिटात 50 बातम्या असतील. जसं आता आपण बातमी 36 जिल्ह्यांची बघितली आणि शिवाय महाराष्ट्र अनलिमिटेडच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ राज्यातील राजकीय घडामोडींपासून तर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेत शिवारात नेमकं काय चाललंय, पिकांचे भाव, पावसाची परिस्थिती यासह इतरही महत्त्वाच्या बातम्या आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. आणि याच घडामोडींसह दिवसभरात आज नेमक्या काय घडामोडी घडतात त्या देखील आपल्याला बघायच्या आहेत. पण आता पुढल्या 10 सेकंदात आपण बघणार आहोत वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट.